नमस्कार, मस्त आन्सर मॅथ स्टडीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बीएड सेकंड इयर फोर्थ सेमिस्टर मराठी विषय मेथड मराठी विषयावर 99% परीक्षेत येतील असे प्रश्न आपण त्यावर आधारित चर्चा आणि त्याचे पॉइंट्सवर चर्चा आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मूल्यमापन म्हणजे काय सांगून मराठी मूल्यमापनाची विविध साधने व तंत्रे स्पष्ट करा असा ज्यावेळेस प्रश्न येतो, तंत्र आणि साधनं दोन्हीवरही आधारित विचारलं तर कॉमनली मी तुम्हाला पॉइंट दिले. लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, मुलाखत, प्रश्नावली, पडताळासूची, पदनिश्चय श्रेणी, प्रासंगिक नोंदी इत्यादी मूल्यमापनाची साधने आपल्याला सांगता येतील. त्यानंतर आपल्याला काय सांगता येईल, घटक म्हणजे काय सांगू घटक चाचणी म्हणजे काय सांगू मराठी विषयाच्या घटक चाचणी तयार करताना कोणकोणत्या बाबीचा विचार करावा लागतो. त्यामध्ये तक्ता बनवणे, तक्त्यामध्ये उद्दिष्टानुसार तक्ता, आशयानुसार तक्ता, प्रश्न प्रकारानुसार तक्ता, संविधान तक्ता बनवणे, प्रश्नपत्रिका तयार करणे, गुंता नियोजना, उत्तर सूची इत्यादी मुद्द्याच्या आधारे आपल्याला घटक चाचणी तयार करताना लक्षात घ्यायच्या बाबी हे लिहिता येईल. आता बघा, मराठी नैदानिक चाचणी आणि उपचारात्मक चाचणी म्हणजे काय सांगू, त्याची गरज, महत्व, फायदे स्पष्ट करा असा प्रश्न येईल. त्यावेळेस नैदानिक किंवा उपचारात्मक दोन्हीपैकी एक प्रश्न 100% येऊ शकतो. मग ते लिहिताना दोन्हीचे पॉइंट मी कॉमन दिले, कारण एक दुसऱ्यावर ते डिपेंड आहे. नैदानिक चाचणी किंवा उपचारामुळे अडचणी दूर होतात, चुका दूर करता येतात, वैयक्तिक मार्गदर्शन करता येतं, कच्चे दुवे दूर करता येतात, प्रगतीत वाढ होते, आत्मविश्वास वाढीस लागतं, अध्यापनात सुधारणा होते आणि उद्दिष्टांची पूर्तता होते. अशा पद्धतीने आपल्याला नैदानिक आणि उपचारात्मक चाचणीचे महत्व किंवा संकल्पना आपल्याला स्पष्ट करता येईल. आता मराठी अभ्यासक्रम रचनेचे प्रकार लिहा म्हणा. त्याच्यामध्ये ऐतिहासिक पद्धत आहे, कृती केंद्रित पद्धत आहे, घटक पद्धत आहे, समकेंद्री पद्धत आहे, रेषीय पद्धत आहे, समकालीन पद्धत आहे, अनुभव केंद्रित पद्धत आहे इत्यादी पद्धती आपल्याला सांगता येते. आता बघा, प्रश्न असा आहे, संरचना म्हणजे काय सांगू, संरचनेचे फायदे स्पष्ट करा, संपूर्ण माहिती एका दृष्टिक्षेपात मिळते, घटक उपघटक करतात, अध्यापन पद्धती करतात, संबोध तत्व करतात, विषयाचे ज्ञान प्राप्त होते, मूल्यमापन करता येतं, शिक्षकाला दिशा मिळते आणि एका दृष्टिक्षेपात ज्ञान मिळतं. अशा पद्धतीने आपल्याला संरचनेचे महत्व सांगता येईल. यानंतर अभ्यासपूरक उपक्रम म्हणजे काय सांगून त्याची गरज, महत्व, आवश्यकता किंवा फायदे ऑब्लिक मध्ये असे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. मग त्याच्यामध्ये अभ्यासपूरक उपक्रमामधून सर्वांगीण विकास होतो, कलागुणांना वाव मिळते, ज्ञानात वाढ होते, आवड अभिरुची निर्माण होते, आत्मविश्वास वाढीस लागतो, उद्दिष्ट पूर्ण होतात, क्षमतेचा विकास होतो, गरजेनुसार किंवा मनोरंजनातून अध्ययन प्राप्त होतं आणि बौद्धिक विकासाला चालना मिळते. आता विविध अभ्यासपूरक उपक्रम लिहा मराठीतले असं विचारलं. मराठी विषयाचे खेळ, मराठी जत्रा, मराठी प्रदर्शन, त्याच्यानंतर मराठी प्रश्नपेढी, मराठी मंडळ, मराठी चिन्ह संग्रहित करणे, मराठी दिवस साजरा करणे इत्यादी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर मराठी मंडळ म्हणजे काय सांगू, त्याची रचना व महत्व स्पष्ट करा जर विचारलं तर रचना काय, एक अध्यक्ष असतो, एक उपाध्यक्ष असतो, कार्यवाहक असतो, उपकार्यवाहक असतो, खजिनदार असतो, प्रसिद्ध अधिकारी असतो. आता तिचे मंडळाचे फायदे सांगताना मराठी विषयाबद्दल आवड निर्माण होणे, मराठी विषयाची भीती दूर करणे, आत्मविश्वास निर्माण होणे, ज्ञानात वाढ होणे, साहित्यात वाढ होणे, विषयाच्या समस्या सोडवणे, उपक्रम, नेतृत्व इत्यादी आपल्याला फायदे सांगता येईल. आता मराठी प्रदर्शन किंवा मराठी जत्रेचे फायदे, गरज, आवश्यकता लिहा म्हणलं तर त्याच्यामध्ये नवनिर्मितीचा आनंद प्राप्त होतो, नवीन प्रेरणा मिळते, शास्त्रीय दृष्टिकोन विकसित होतो, कल्पनेचा विकास होतो, आत्मविश्वास वाढीस लागतं, विविध साहित्य जमा होतात, आहे का नाही, विविध साहित्याची जमा होते, क्षमतेचा विकास होतो, कौशल्यांचा विकास होतो, ज्ञानात वाढ मिळते, कृतिशीलतेचा विकास होतो. आणि शेवटचा प्रश्न असा आहे,
चांगल्या पाठ्यपुस्तकाचे परीक्षण करा किंवा निकष लिहा। त्याच्यामध्ये 3 पद्धतीने आपल्याला निकष लिहिता येतात, अंतरंगानुसार, बाह्यंगानुसार, उद्दिष्टानुसार। अंतरंगानुसार मध्ये अनुक्रमाने काय, आशय आहे, आकृत्या आहेत, भाषा आहे, स्वाध्याय आहे। बाह्यंगानुसार मुखपृष्ठ, मलपृष्ठ, बांधणी आहे। उद्दिष्टानुसार सर्वांगीण विकास आहे, विषयाची आवड आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, सृजनशीलतेचा विकास आहे, इत्यादी मुद्दे आपल्याला सांगता येतील। तत्पूर्वी चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा। पुढचे टेट, टीएटी, सीईटी आणि विविध स्पर्धा परीक्षेचे गणित, बुद्धिमत्ता आणि इतर विषयाचे व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत। धन्यवाद।